मुंबईचा महापौर कोण होणार या संदर्भातल्या बातम्या। महापौर निवडीआधी शिंदेंच्या शिवसेनेचे विजयी नगरसेवक वांद्रेतील हॉटेल ताज लँड्स एंड या ठिकाणी शिफ्ट। सगळ्या नगरसेवकांचा सन्मान केला जाणार। शिंदेंच्या शिवसेनेचे नेते नगरसेवकांना मार्गदर्शन करणार। आता कुठेही पळवापळवी होणार नाही, आम्ही एकत्रितपणे सर्व निर्णय घेऊ। शिंदेंनी आपले नगरसेवक हॉटेलमध्ये ठेवल्यावरती मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। स्वतःला भाई म्हणवणाऱ्या शिंदेंनी त्यांच्या नगरसेवकांना कोंडून ठेवलं। त्यांच्यासाठी सुरक्षित जागा सुरतच, मात्र संपर्काची अनेक साधनं असतात। मुंबईच्या महापौर पदाबाबत संजय राऊतांकडून नवे संकेत। तर शिंदे नगरसेवकांना किती दिवस कोंडून ठेवणार, संजय राऊतांचा सवाल। देवाची इच्छा असेल तर आपला महापौर होईल। मातोश्रीवरती शिवसैनिकांसोबत संवाद साधत असताना उद्धव ठाकरेंचं सूचक वक्तव्य। शिंदेंकडून 2.5 वर्षांसाठी मुंबईमध्ये महापौर पदाची मागणी। सूत्रांची TV9 मराठीला माहिती। तर मुंबईमध्ये महापौर बसवण्यासाठी भाजपला 25 नगरसेवकांची गरज। भाजपनं आम्हाला सन्मानपूर्वक पद सोडावीत, शिवसेनेची भावना असल्याची सूत्रांची माहिती। महायुतीचा महापौर बसवणं सोपं असतं तर नगरसेवक कोंडून ठेवले नसते। पडद्यामागे बऱ्याच घडामोडी सुरू आहेत असं सांगत संजय राऊतांचा सूचक इशारा। तर अमित शहांना त्यांच्या गटाचा माणूस महापौरपदी बसवायचा आहे, मात्र फडणवीस हे होऊ देणार नाहीत, राऊतांचा दावा। देवाच्या म्हणजे माझ्या मनात असं ठाकरेंना म्हणायचंय का? फडणवीसांनी डिवचलं तर महायुतीचा महापौर होण्याबाबत देवानेच ठरवल्याचंही फडणवीसांचं भाष्य। आज ताज लँड्स एंड मध्ये आम्ही जेवायला जाणार आहोत, संजय राऊत यांची प्रतिक्रिया। तर त्याच हॉटेलमध्ये शिंदेंच्या सेनेचे नगरसेवक हे असल्याची देखील माहिती। तर विकासासाठी कोंडलेले नगरसेवक बाहेर काढा असा संजय राऊत यांनी टोलाही लगावलाय। ठाकरेंनी कितीही पक्ष एकत्र आले तरीही त्यांचं बहुमत होणार नाही। शिंदेंच्या शिवसेनेचे नेते प्रतापराव जाधव यांची ठाकरे सेनेवर टीका। आम्हाला लपवाछपवी करण्याची गरज नसल्याचंही यावेळी प्रतापराव जाधव यांनी भाष्य केलंय। आता राजकीय क्षेत्रात काय घडतंय बघूयात न्यूज टॉप 9 मधून। भ्रष्ट पैशांवरती भाजपने मुंबई अदानींच्या घशात घातली। पालिका निकालांवरून सामनातून भाजपवर निशाणा। तर निवडणुका संपल्या, खरं राजकारण पुढे घडणार आहे। सामनाच्या रोखठोकमधून महायुतीवर टीकास्त्र। पुण्यामध्ये महापौर पदासाठी दावेदारांचे गुडघ्याला बाशिंग। अनुसूचित जातीच्या महिलांसाठी अथवा इतर मागासवर्गीय गटाचं आरक्षण पडण्याची शक्यता। तर भाजपकडून इच्छुकांची फिल्डिंग। पुणे महापालिका कमिशनचा धंदा नाही, परिवर्तनाचं केंद्र आहे। 5 वर्ष चांगलं काम करा, 25 वर्ष कुणी हटवू शकणार नाही। पुणेकरच पुण्याचे दादा, आम्ही त्यांचे सेवक। पुण्यातील नवनिर्वाचित नगरसेवकांना सूचना देताना फडणवीसांची अजित पवारांवर अप्रत्यक्ष टीका। पुण्यामध्ये अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये आज पुन्हा जिल्हा परिषदेच्या इच्छुकांच्या मुलाखती सुरू। बारामतीमधील हॉस्टेलमध्ये मुलाखतींना सुरुवात। नागपूर पालिकेमध्ये काँग्रेसच्या जागा वाढल्या। काँग्रेसमध्ये विरोधी पक्षनेता म्हणून कुणाची वर्णी लागणार याकडे लक्ष। संजय महाकाळकर, दीपक पटेल, अभिजित झा, विवेक निकेसे स्पर्धेमध्ये। तर लवकरच नागपूरमध्ये काँग्रेसचा गटनेताही निवडला जाणार। नागपूर महापालिकेमध्ये राहणार यावेळेस रणरागिणींचा बोलबाला असणार। तर 151 पैकी 79 महिला उमेदवार निवडून आल्याचं समोर। खुल्या प्रवर्गातून सुद्धा अनेक महिला उमेदवार विजयी। पुरुष नगरसेवकांची संख्या 72 वरच थांबली। अपक्ष निवडणूक लढणाऱ्या जिंकणाऱ्या उमेदवारांची संख्या घटली। राज्यातील 29 महापालिकांमध्ये केवळ 19 अपक्ष उमेदवार विजयी। राजकीय पक्षांची संख्या वाढल्यानं अपक्ष उमेदवारांवर संक्रांत। ठाण्यामध्ये सत्ता आल्यानंतर शिवसेनेकडून आभार मानणारे बॅनर्स। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मुंबई आणि ठाण्यामध्ये बॅनरबाजी। झेडपी आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये पारंपरिक बाटलीतील शाई वापरली जाणार। निवडणूक आयोगाने न पुसल्या जाणाऱ्या शाईच्या उत्पादकांकडून दरपत्रक मागवली।